त्या दिवशी जाताना दोघेही काही दिवसांच्या दुराव्यामुळे नाराज होते, पण एकमेकांना त्यांनी हसूनच निरोप दिला. त्या दिवशी अभिलाही हे माहीत नव्हतं की तो त्याच्या साधनाला शेवटचं असं हसताना पाहतोय. आता पुढे 1-2 दिवस असेच गेले, जो तो आपापल्या कामात व्यस्त होता. साधनानेही स्वतःला कामात गुंतवून घेतलं, पण घरी आल्यावर तिला भावना आणि अभिची आठवण प्रकर्षाने यायची. तेव्हा ती अनय आणि आयुष सोबत खेळण्यामध्ये मन गुंतवायची. 4 दिवस असेच गेले. परवा अभि येणार होता असा सकाळीच त्याचा लँडलाईनवर कॉल आला होता. त्यामुळे साधना आज खूपच जास्त खुश होती. त्या खुशीतच तिने तिची सगळी कामे आवरली आणि ऑफिसला सुट्टी असतानाही मन रमवण्यासाठी म्हणून ऑफिसला गेली. प्रेमातील पहिला वहिला दुरावा संपवून उद्या ती तिच्या अभिला भेटणार होती. वर्तमान काळ. अनय बोलायचं थांबला. त्याने वर मयुरीकडे पाहिलं, जी निमूटपणे त्याचं सगळं बोलणं ऐकत होती. त्याला भीती होती की तो पुढे जे सांगणार आहे त्याचा मयुरीवर तर वाईट परिणाम नाही ना होणार, कारण तसंच काहीसं तर तिच्याबरोबर घडलं होतं. अनय, तू अचानक बोलायचं का थांबलास? मयुरीने अनयला थांबलेलं पाहून विचारलं, जो एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. काय घडलं पुढे मला जाणून घ्यायचंय. तशी तर ती शॉकमध्येच जास्त होती, पण तरीही तिला सगळं जाणून घ्यायचं होतं. त्या दिवशी साधना आत्या ऑफिसला गेली. ती परत आलीच नाही. बाबाने खूप शोधलं तिला, पण ती आम्हाला कुणालाच नाही सापडली. अभिनेही तिला खूप शोधलं, आल्यावर त्यालाही नाही सापडली ती. आणि 4थ्या दिवशी आम्हाला पोलीस स्टेशनमधून निरोप मिळाला एका मुलीची डेड बॉडी मिळाल्याचा. आम्हाला कुणालाच वाटत नव्हतं की ती साधना आत्या असेल, पण ती तीच होती. कोणीतरी तिच्यावर जबरदस्ती करून तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले होते. त्या राक्षसांनी 3 दिवस सतत तिच्यावर अत्याचार केले होते. ते तिच्या शरीराचे अनयला पुढे बोलवलंच गेलं नाही. त्याला येणारं रडू तो आवरण्याचा प्रयत्न करत होता. साधनाच्या आठवणीत त्याला हेही भान नव्हतं की एकदा मयुरीकडेही पाहावं, जी शून्यात नजर लावून त्याच्याकडे पाहत होती. मयुरीच्या नजरेसमोर परत एकदा तिचा भूतकाळ नाचायला लागला. ती भावना, ती 3 माणसं आणि त्यांनी बोललेला तो प्रत्येक शब्द. तिला स्वतःच्या जागी कधी साधना दिसायची, तर कधी ती स्वतः. तिला तिच्या पूर्ण अंगावरून कुणाचा तरी हात फिरतोय असा भास व्हायला लागला, ज्याचा स्पर्श खूपच वाईट आणि जीवघेणा होता. नकळत ती तो हात झटकण्याचा अशक्य प्रयास करू लागली, पण तिने कितीही झटकला तरी तो हात तिच्या शरीरावरच होता. मयुरी स्वतःशीच बडबडायला लागली. तिचा आवाजही इतका बारीक होता की समोरच्याला ती नक्की काय बोलते हे समजलंच नसतं. अनयचं बोलणं ऐकून तिच्या मनात फक्त एकच विचार आलेला, जर तिच्यावर नुसता बळजबरीचा प्रयत्न केला गेला तेव्हा तिला इतका त्रास झाला, मग जेव्हा साधनासोबत ते लोक 3 दिवस आणि रात्र हे सगळं करत होते तेव्हा तिला किती त्रास झाला असेल, ज्यामुळे पुन्हा एकदा ती तोच दिवस जगायला लागली, ज्या दिवशी भावनावर हल्ला झालेला आणि त्या लोकांनी तिच्यावर बळजबरी केलेली. मयुरीला भास व्हायला लागला की कुणीतरी तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतोय, जे तिला नको होतं. स्वतःच्याच तंद्रीत असणाऱ्या तिने तिच्यासमोर रडणाऱ्या अनयला जवळजवळ ढकलून स्वतःपासून दूर केलं आणि आजूबाजूला नजर फिरवली. ती तिथेच होती, त्या घरात समोर. भावना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि ते तिघे तिच्याकडे पाहून विकृत हसत होते. नाही नाही, हा भास आहे, मला भास होतोय. मयुरी हात हलवत एक पाऊल मागे जात बोलते. मयुरी. अनय तिला भानावर आणण्यासाठी आवाज देतो, पण तो आवाज तिच्यापर्यंत जणू पोहोचतच नाही. उलट ती त्याला तिच्याजवळ आलेलं पाहून अजूनच मागे जाते. प्लीज माझ्याजवळ नको येऊस, मी हात जोडते तुमच्या समोर, पण प्लीज मला आणि माझ्या आईला जाऊ द्या. माझ्यासोबत तसं वाईट काहीच नका करू, मला त्रास होतो त्याचा खूप, प्लीज. मयुरी त्याला हातानेच दूर राहण्यासाठी सांगते. मयुरीचा फास्ट समजल्यावर अनयला माहीत होतं की जेव्हा तो साधनाबद्दल तिला सांगेल त्याचा तिच्यावर चांगला परिणाम नाही होणार, पण त्याला खात्री होती की तो तिला सावरेल. आताही त्याला स्वतःवर इतका विश्वास होता, तिच्या नजरेत त्याच्याबद्दल दिसणारी भीती सहन होत नव्हती.
त्याची मयुरी त्याला घाबरत होती हेच त्याला पटत नव्हतं, म्हणून त्याने पटकन पुढे होत तिचा हात पकडला. हे पाहून मयुरी मात्र जास्तच घाबरली आणि तिने कसलाही विचार न करता तिथेच असलेल्या फ्लॉवर पॉट त्याच्या दिशेने फेकून मारला, जे अनयसाठी अनपेक्षित होतं. तो सावध नसल्याने तो फ्लॉवर पॉट सरळ जाऊन त्याच्या कपाळाला लागला आणि अनयने मयुरीचा हात सोडून दिला. अनय तिथेच खाली बसला. त्याच्या कपाळाला लागलेल्या जागेवरून रक्त यायला लागलं. अनयच्या ओरडण्याने विचलित झालेल्या मयुरीने जेव्हा त्याला असं खाली बसलेलं आणि त्याचा कपाळावरून येणाऱ्या रक्ताचा ओघळ पाहिला, तेव्हा कुठे ती भानावर आली. तिने तिच्या हाताकडे पाहिलं. तिलाच विश्वास बसत नव्हता की तिने तिच्या अनयला मारलं. अनय! इतका वेळ त्याच्यापासून दूर पळणारी ती धावतच त्याच्याजवळ गेली. अनय, तू ठीक आहेस ना? खूप जास्त लागलं का तुला? बघू दे मला. ती त्याच्या कपाळावर असलेला हात बाजूला करत बोलते. जास्त खोल नसली तरी चांगलीच जखम झालेली होती त्याच्या कपाळाला. त्यात ही जखम तिने दिली हे आठवून तर तिलाच रडू यायला लागलं. अनयला तिच्या डोळ्यात स्वतःबद्दलची काळजी पाहून बरं वाटलं. त्याने तसंच त्याची जखम पाहून रडण्याच्या तयारीत असणाऱ्या मयुरीला मिठीत घेतलं. प्लीज, यापुढे कधीच माझ्यावर अविश्वास नको दाखवूस. मला त्रास होतोय त्याचा. मगाशी जेव्हा मी तुझ्याजवळ आलो तेव्हा तुझ्या नजरेत मला भीती दिसली. मी मरून जाईल मयुरी. पुढच्या वेळी जर मला पुन्हा तुझ्या नजरेत माझ्याबद्दल अशी भीती दिसली तर प्लीज. अनय तिच्या भोवतीची मिठी अजूनच घट्ट करत बोलतो. अनय, आय एम सॉरी. इतकंच बोलता येतं तिला. याउपर काही बोलावं हेच तिला उमजत नाही. ती तशीच त्याच्या मिठीत राहते. इकडे वेदाने ही अभिला मयुरीबद्दल जे अनयने मयुरीला सांगितलेलं होतं ते सगळं सांगितलं, ज्यामुळे त्याचा रागाचा पारा खूपच वाढला होता. त्याला आता त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता की का तो भावनाला इतकं बोलला. जर त्याने तेव्हाच तिचा स्वीकार केला असता तर कदाचित भावना आज जिवंत असती. त्याची मुलगी मयुरी, जिला मुलगी म्हणून घेण्याचा सुद्धा अधिकार त्याच्याजवळ नव्हता, तिला तेच दुःख सहन नसतं करावं लागलं जे त्याच्या साधनाने सहन केलं होतं. का वागला तो असं? का? अभि जे घडलं त्या सगळ्यासाठी स्वतःला दोष देत होता, पण त्याला आता रडत बसता येणार नव्हतं, कारण अजूनही साधना, भाविका, विशाल, गीता आणि मयुरीचे गुन्हेगार मोकळे फिरत होते. त्याला तर हेही माहीत नाहीये की ते शत्रू नक्की कोण आहे. विचार करता करता अभिही परत भूतकाळात गेला. जेव्हा ते सगळे साधनाला निरोप देऊन परत आले होते त्याच दिवशी भावना तिच्या कॉन्फरन्सवरून परत आली होती. अभि तर त्याच्या घरी निघून गेला होता, कारण देसाई मेन्शन त्याला सतत साधनाची आठवण आणून द्यायचा. भावनाला जेव्हा सगळं समजलं ती लगेच अभिकडे निघून आली. तिच्या फॅमिलीनंतर जर साधनाच्या आयुष्यात कुणी जास्त महत्त्वाचं होतं तर ती व्यक्ती अभि होती, हे भावनालाही माहीत होतं. आणि तीही तर त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होती, तेव्हा त्याला ती त्रासात कशी पाहू शकणार होती. भावना जेव्हा अभिच्या घरी आली तेव्हा पूर्ण घराचं चित्रच बदललेलं होतं. सगळ्या घरातील सामान अस्ताव्यस्त होतं. काय तुटलेलं होतं. घरात एकही नोकर दिसत नव्हता. भावनाही कसलाही विचार न करता सरळ अभिच्या रूमकडे गेली. तिने आत जाऊन पाहिले तर अभि रूममधील एका खुर्चीवर बसलेला होता. केस विस्कटलेले, कपडेही अस्ताव्यस्त झालेले होते. त्याच्या एका हातात दारूची बाटली होती तर दुसऱ्या हातात गन. समोरही खूप साऱ्या रिकाम्या दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. अभिकडे पाहूनच समजत होतं की तो अजिबातच शुद्धीत नाहीये. भावना त्याच्याकडे पाहतच होती की अभिने त्याच्या हातातील गन स्वतःच्या कपाळावर ठेवली. ज्या जगात माझी सानू नाही त्या जगात मला अजिबात राहायचं नाही. मीही माझ्या साधनाकडे जाणार. मला नाही राहायचं इथे. म्हणत अभि गनचं बटन प्रेस करणार की भावनाने त्याच्या हातातील गन ओढून घेतली. अभि, काय करतोयस? मूर्ख आहेस का तू? भावना त्याच्यावर जवळजवळ ओरडत बोलते. साधनाच्या जाण्याचं दुःख त्याच्या इतकंच तिलाही होतं, पण त्यापेक्षा जास्त तिच्या मनात त्या लोकांबद्दल चीड होती ज्यांनी साधनावर अत्याचार केले होते. शोध घ्यायचा होता तिला या सगळ्याचा आणि त्यासाठीच तिला अभिच्या मदतीची गरज होती. पण इथे तर तो स्वतःचंच आयुष्य संपवायला निघाला होता. हेच होतं का त्याचं साधनावरचं प्रेम?
साधना, तू परत आलीस? अभि समोर उभ्या भावनाकडे पाहत खुश होत पण रडत बोलतो आणि पटकन पुढे होत तिला मिठी मारतो. अभि, तू काय करतोयस? मी साधना नाहीये, भावना आहे. ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडत बोलते. नाही, तू खोटं बोलते. तू माझी साधनाच आहे. अभि तिला सपशेल खोटं ठरवत बोलतो. आणि आता मी तुला इथून कुठेच नाही जाऊ देणार. हे जग खूप वाईट आहे. तुला माझ्यापासून हिरावण्याचा प्रयत्न करतंय, पण आता मी तसं काहीच होऊ देणार नाही. मी तुला माझ्यापासून दूर करणारच नाही. अभि शुद्धीत नसल्याने तो बोलतच होता, पण भावना ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा असफल प्रयत्न करत होती. अभि प्लीज, मला माझा जीव गुदमरतोय. मी तुझी साधना नाहीये, मी भावना आहे, तिची जुळी बहीण. प्लीज भानावर ये अभि. भावना त्याला पूर्ण ताकदीने स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत बोलते, पण आता ही ती असफल होते. त्याच्यापुढे तिची ताकद कमीच पडते. नाही, हे शक्य नाही. तू माझी साधनाच आहे. तू का खोटं बोलते? माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ कर. मी तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण प्लीज हे नको म्हणूस की तू साधना नाहीये. प्लीज, मी मरून जाईल ग. तू नसलीस तर प्लीज. तो तिच्या भोवतीची त्याची पकड अजून घट्ट करत रडत बोलतो. रडत तर भावनाही होती, पण साधनाच्या जाण्यापेक्षा अभिची ही वेड्यासारखी अवस्था पाहून तिला रडू येत होतं. तिचा तो रुबाबदार, तडफदार, कणखर कसलीही परिस्थिती असो पण न डगमगता निर्णय घेणारा हा अभि नव्हताच. सांग ना, तू माझी साधनाच आहेस ना? स्वतःच्याच विचारात अडकलेल्या भावनाच्या कानावर परत अभिचा आवाज पडतो. हो, मी साधनाच आहे, तुझी साधना. काही न सुचून भावना बोलते, पण तिला इतकं माहीत होतं की अभि आता तिला जे बोलतोय, तिच्याशी जसं वागतोय ते सगळं तो दारूच्या अंमलाखाली करतोय. पण जेव्हा तो शुद्धीत येईल तेव्हा त्यालाच त्याच्या वागण्याचा पस्तावा होईल. पण या दारूच्या अंमलाखाली त्याने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलेलं तिला नव्हतं चालणार. मग तू आता मला सोडून नाही ना जाणार? परत अभि तिला विचारतो. नाही जाणार. प्रॉमिस? ती त्याची साधनाच आहे हे तिने कबूल केल्यावर अभि तिच्या कपाळावर ओठ टेकून तिला विचारतो. हो, मी प्रॉमिस करते, पण आता प्लीज तू मला सोड. भावना पुन्हा एकदा त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करत बोलते. फक्त तू प्रॉमिस केलंय म्हणून मी सोडतोय, पण तू इथेच थांब माझ्याजवळ. मी तुला कुठेच नाही जाऊ देणार. तो तिला स्वतःच्या मिठीतून सोडत पण तिचा हात त्याच्या हातात घट्ट पकडून ठेवत बोलतो. हो, मी कुठेच नाही जाणार. भावना तिचा हात पकडलेल्या हातावर जरासं थोपटत बोलते. नक्की? अभि तरीही पुन्हा एकदा अविश्वासाने तिला विचारतो. हो नक्की. मी तुझ्या कुशीत झोपू प्लीज? अभि जवळ तिच्या जवळ हट्ट करत बोलतो. नशेत असल्याने तो आता तिच्याशी अगदीच लहान मुलांसारखा वागत होता. अभि तू. साधना प्लीज. भावना अजून काही बोलण्याआधीच अभि बोलतो. अच्छा ठीक आहे, झोप तू. ती वैतागून त्याला बेडजवळ नेत बोलते. पण मी झोपल्यावर तू निघून गेली तर मी काय करू? नाही नको, मी नाही झोपत. तू इथेच बस माझ्या शेजारी. मी तुझ्यावर नजर ठेवेल, म्हणजे तुला कुठंच जाता येणार नाही. बस इथे माझ्या शेजारी. अभि स्वतः बेडवर बसून तिलाही हाताने ओढत बेडवर बसायला लावतो. अभि, तू आता मला राग आणून देतोय. मी माझ्या बहिणीचं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात दडवून इथे तुझ्याकडे आले आणि तू हा काय फोरकटपणा लावलाय? तुला तरी समजतंय का? भावना चिडून बोलते. तिला माहीत होतं ती दगडावर डोकं आदळते, पण तरीही ती न राहून त्याला बोलतेच. पुन्हा नंतर ती डोक्याला हात लावून खाली बसते. साधनाच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आले. कुठे ना कुठे ती ही साधनाच्या जाण्याला स्वतःला जबाबदार मानत होती. जर ती पळवाट म्हणून तिथून कॉन्फरन्ससाठी एकटी निघून गेली नसती तर आज साधना त्यांच्यासोबत असती आणि अभिही असं काही वागला नसता. ठीक आहे, तुला वाटतं ना मी पळून जाईल? हे बघ, मी माझ्या ओढणीने आपल्या दोघांचे हात बांधते. मग तर ठीक. भावना तसंच रडत बोलते आणि तिच्या ओढणीने त्यांचे हात बांधायला लागते. तू रडू नको ना, मी तसाच झोपतो. मला विश्वास आहे तू नाही जाणार निघून. पण प्लीज तू रडू नकोस. मला नाही आवडत तुला रडताना पाहायला. अभि तिचे डोळे पुसत बोलतो आणि तसाच बेडवर आडवा होतो. पण तिचा त्याच्या हातात असलेला हात
मात्र सोडत नाही. तू मला थोपटशील मला झोप येईलपर्यंत? तो अगदीच लहान मुलांसारखा तिला विचारतो. हो करते मी, झोप तू. त्या दिवशीपासून हे रोजचंच झालं होतं. शुद्धीत असल्यावर अभिला साधनाच्या आठवणी जगू द्यायच्या नाही, ज्यामुळे तो दारूच्या आहारी जायचा आणि तसं झाल्यावर त्याला साधना म्हणजेच भावनाशिवाय कुणी नाही सांभाळू शकायचं. या सगळ्यात भावना साधनासोबत नक्की काय घडलं याचा विशालच्या मदतीने शोध घेत होती. तेव्हा त्यांना समजलं की त्या दिवशी सुट्टी असल्याने काही महत्त्वाची माणसं सोडल्यास कुणीच कंपनीत आलेलं नव्हतं. वॉचमनच्या म्हणण्यानुसार साधना संध्याकाळी 5 वाजता कंपनी बाहेर पडली होती, पण जाताना ती खूप रागात होती हे तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं. त्या दिवशी कंपनीत आलेल्या जवळपास सगळ्याच लोकांची चौकशी करून झाली होती, पण भावना आणि विशालला काहीच सुगावा लागला नाही. अशातच तो काळा दिवस आला ज्या दिवशी सगळंच संपलं. अभि शुद्धीत नसताना आणि भावनाच्या भावना तिच्यावर वरचढ ठरल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्यात संबंध निर्माण झाले. शुद्धीत आल्यावर अभिला या गोष्टीचा खूप जास्त पस्तावा झाला. त्याने भावनाला नको नको ते बोल लावले, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. तिची त्याने पैशात किंमत केली होती, पण भावनाने ते सर्वच धुडकावून लावलं. तिला अभिकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी संबंधच संपवले. अभिने तो प्रसंग घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी ते शहर तो देश सोडला. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.